नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीज मध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत, जे मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं, चवीलाही अप्रतिम होईल याची सुद्धा गॅरंटी आहे। तर सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण एक मोठ्या साईजचं वांग घ्यायचं आहे, जे की मी छान धुवून आणि कापडाने पुसून नंतर त्याला थोडंसं तेल लावून घेते आणि अशा प्रकारे मी गॅसच्या फ्लेमवर भाजून घेणार आहे। बरेच लोक म्हणतात की असं गॅसच्या फ्लेमवर पदार्थ भाजले तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात। तर तुम्ही वांग जे आहे ते छान धुवून पुसून आणि मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घ्या आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून वांग्याच्या फोडी घालून घ्या आणि मंद आचेवर वाफ घ्या। वांग्याला मऊ होईपर्यंत मध्ये मध्ये परतत राहा आणि नंतर त्याचं भरीत बनवा। तर अशा प्रकारे वांगी जी आहे ती छान भाजून झालेलं आहे। पण अशा प्रकारे जर वांग भाजलं ना तर ओरिजिनल भरीतची जी टेस्ट असते ना, म्हणजे चुलीवर वगैरे भाजल्याची, ती येते। म्हणून तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा एकदा बनवून बघा। तर वांग जे आहे ते छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचा देठाचा भाग काढून घेतला मी आणि दोन भाग करून मी गार होण्यासाठी ठेवते आणि थंड झाल्यानंतर आपण जी वांग्याची काळी झालेली साल आहे ती सगळी काढून घ्यायची आहे। थोडासा सालीचा भाग राहिला तरी काहीच हरकत नाही, त्याची पण छान टेस्ट येते भरीतला। हे भरीत जे आहे ते मी उलटण्याने स्मॅश करून घेणार आहे। तुम्ही फोकनी करू शकता किंवा मग हाताने जरी कुस्करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। छोट्या साईजचा कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतलाय, अर्धा टोमॅटो घेतलाय, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 कढीपत्त्याची पानं। तर कढई तापत ठेवली, कढईमध्ये एक मोठी पळी भरून तेल घालून घेऊयात। तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग घालून घ्यायचं आहे। सगळं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे। लसूण आणि कढीपत्ता जो आहे तो छान फ्राय होऊ द्यात, लाल होईपर्यंत लसूण। आणि तर लसूण जो आहे तो छान लाल झालाय, तर आता ह्याच्यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा घालून घेते। कांदा सुद्धा मस्त फ्राय करून घ्या, गुलाबी रंग होईपर्यंत किंवा ट्रान्सलुसेंट होईपर्यंत। आणि नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जे जे आपण मसाले याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते सगळे घालून घेऊयात। मी इथे कोणताही मसाला नाही वापरते, पण तुम्हाला जर तिखट हवा असेल ना तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा गरम मसाला किंवा मग कांदा लसूण मसाला असे मसाले त्यामध्ये वापरून भरीत जे आहे ते आणखी चमचमीत करू शकता। तर मी ह्याच्यामध्ये फक्त पाव ते अर्धा चमचा हळद, अर्धा ते 1 चमचा धना पावडर, 1 चमचाभर मिरची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एवढंच साहित्य घालणार आहे। जे स्मॅश केलेलं भरीत आहे ते घालून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। सगळं छान मिक्स करून घ्या, परतून घ्या आणि परत एकदा आपल्याला ह्याला वाफ घ्यायची आहे 3 ते 4 मिनिटासाठी मंद आचेवर। आणि परत एकदा कोथिंबीर घालून तुम्ही भरीत सर्व करा। भाकरी बरोबर सर्व करा, चपाती बरोबर सर्व करा, पण मोस्टली भाकरी बरोबर खूप छान लागतं हे भरीत। मी असं नाचून घेते आणि धना पावडर जी मी ह्याच्यामध्ये ऍड केली ना त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा मी ऍड केलेला आहे। तर माझ्या चॅनलवर ना कढीपत्ता धना पावडर कशी बनवायची त्याची रेसिपी आहे, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि नक्की ट्राय करा। जे आहे ते छान तयार झालेलं आहे। तर भरपूर कोथिंबीर घालून आपण हे सर्व करून घेऊया। या भरीत बरोबर मी तुम्हाला माझ्या चिल्लनची थाळी सुद्धा दाखवते, ज्यामध्ये आहे एक नाचणीची भाकरी, भरीत, मटकीची उसळ आणि काकडीची कोशिंबीर। तर नक्की बनवून बघा मंडळी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू। असंच प्रेम देत राहा। बाय बाय।